तुमच्यासारख्या लोकांमुळे ना थिएटरची वाट लागली. थिएटर करायला एक पॅशन लागते, जिद्द लागते आणि मुळात बुद्धी लागते. तू बुद्धीवर काय येतोस? नाही, एक मिनिट. दरवेळेला हा असंच करतो. म्हणजे हाच करतो बुद्धिवान आणि आम्ही चुती. आजच तुम्ही चुती. तुमच्यासारख्या धंदेवाईक नाही मी. स्वतःच्या मनाला पटेल तेच करतो. आणि लोक आमची कला ना कडून बघायला येतात, काहीतरी चांगलं बघायला मिळणार या अपेक्षेने येतात. किती लोक येतात मला सांग ना, किती लोक येतात? मोजून 20-25 टाळकी असतात, ती पण म्हातारडी. असू दे ना, असू दे, पण त्यांना पूर्ण आनंद देतो आम्ही. हा, म्हणजे अस्वस्थ करतो. हो, करतो अस्वस्थ आम्ही. समाजाला विकृतीकडे पाहायला लावतो, अनकम्फर्टेबल करतो आणि काही ते विचार करायला लावतो. यांना पाठ झालं काहीतरी वेगळं बोलतात. मला तुमच्या समोर काही सिद्ध करायची गरज नाही, कळलं का? आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत. म्हणजे तुम्ही लोकांना अनकम्फर्टेबल करता म्हणून तुम्ही श्रेष्ठ, आणि जे लोकांना कम्फर्टेबल करतात त्यांचं निखळ मनोरंजन करतात ते मूर्ख. अर्थात, कारण तुम्ही लोकांना चुत्या बनवता, आम्ही खरं दाखवतो. आमच्या कलेत कुठलाही याव नसतो, हे करावं लागत नाही नाटकात. कल्चर मला रुचा मला सांग, तेंडुलकर धडाधड डेली सोप लिहित राहिले असते तर ते महान नाटककार झाले असते. तेंडुलकर दररोज कोळी उभी राहायचे, वाचलेस? हो, वाचलंय. त्यातला प्रत्येक लेख अप्रतिम होता. आणि कसं आहे ना, तेंडुलकरांनी डेली सोप दिली असती तर सिरियल्सचा दर्जा सुधारला असता. तेंडुलकर वाईट झाले नसते, ते महानच राहिले असते. मूर्ख आहे तुम्ही नाही. वाटेल ते बोलताय तुम्ही. तेंडुलकर डेली सोप. मी वाटेल ते बोलतो. काय मला शिकवतेस तेंडुलकर? गेली 8 वर्ष मी थिएटर करतोय, फक्त थिएटर. आणि तुने मला शिकवायचं तेंडुलकर. तुमच्यासारखा थिएटरचा वापर करून स्वतः पुढे नाही गेलो मी. चीनच्या बिंदी एवढा मोठा इगो आहे तुझा, वाटेल ते बोलतोयस. कसं आहे ना, मी थिएटर सोडण्याबद्दल बोलतच नाही, मी पुढे जाण्याबद्दल बोलते. आणि तुला पुढे जायचं नसेल तर प्रश्न मिटला. कोणी सांगितलं मला पुढे जायचं नाहीये? मला पुढे जायचंय, पण थिएटर न सोडता. अरे पण मी कुठे म्हणते थिएटर सोड? मी नाही सोडणार थिएटर. उद्या मला ऑस्कर मिळाला ना तरी मी थिएटर करेन, स्क्रिप्ट आणि रोल आवडला तर. तू हसतेस काय? तुला काय वाटतं माझ्या जिद्द नाहीये, मला नाहीये थिएटरचं वेळ, पण म्हणून फक्त थिएटरच करायचं, इथे चिकटून राहायचं आणि बाकीची सगळी माध्यमं फालतू, अशा मताची नाहीये मी. हो, हे जे काय आता म्हणालीस ना, ऑस्कर मिळाला ते थिएटर करत नाही, हे लक्षात ठेव. हे नाच्यासारखे ऍक्टर दिसतात ना टीव्हीवर, तर ते 90% म्हणतात थिएटर करत राहणार, कोणी करत नाही. तोच अभिनय ते जग खरं वाटायला लागले त्यांना. मी तशी नाहीये. बघूया. बघूच या.